नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, येता 5वी नवोदयमधील बुद्धिमत्तेचा आज आपण शेवटचा भाग म्हणजेच लपलेली आकृती या घटकाचा अभ्यास करणार आहे. या घटकावरील स्वाध्याय क्रमांक 1 ते 30 आकृत्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे स्पष्टीकरणासहित दिले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर चला करूया पहिल्या प्रश्नाला सुरुवात. आता प्रथम आपण प्रश्न वाचून घेऊया. पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्नाकृती आहे आणि उजवीकडे 4 उत्तराकृती आहेत. ए, बी, सी आणि डी दिलेले आहेत. त्यापैकी ज्या उत्तराकृतीत प्रश्नाकृती लपलेली आहे त्या उत्तराकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, एक प्रश्नाकृती आपल्याला दिलेली आहे आणि ही प्रश्नाकृती या दिलेल्या पर्यायामध्ये लपलेली आहे ते आपल्याला शोधून काढायची आहे. तर बघा, पहिली आकृती कशा प्रकारची आहे आणि या अगोदरचे सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आता बघा, अर्धवर्तुळ दिलेला आहे प्रश्नाकृतीमध्ये. आता आपल्याला हा अर्धवर्तुळ प्रत्येक आकृतीत सलग शोधायचा आहे. तर बघा, आपण प्रथम ए पर्यायामध्ये बघूया कशा प्रकारे दडलेली आहे आकृती सापडते का. आता अर्धवर्तुळ आहे त्यामुळे व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. बघा, अर्धवर्तुळ तुम्हाला कशा प्रकारे आणि कुठे दिसते ते ए मध्ये दिसते का. हा जर भाग पाहिला तर हा भागामध्ये दिसत नाही, या भागामध्ये दिसत नाही, या भागामध्ये बघा, हा भागामध्ये सुद्धा अर्धवर्तुळ नाही. जर थोडीशी रेष पुढे आली असती तर हे अर्धवर्तुळ तयार झाले असतं. आता इथे दाखवलं आहे अर्धवर्तुळ, परंतु इथे मधून एक रेष मारल्यामुळे हा भाग येणार नाही. आता बी आकृतीमध्ये बघूया. बी पर्यायामध्ये बघा, प्रथमच अर्धवर्तुळ दाखवलेलं आहे, त्यामुळे आपली बी नंबरची आकृती बरोबर असणार आहे. प्रश्नाकृती बी नंबरच्या पर्यायामध्ये दडलेली आहे. तरीसुद्धा आपण सी आणि डी सुद्धा पर्याय चेक करायचा आहे. आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे आपण पूर्णपणे चेक करत आहोत. परीक्षेमध्ये आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे नाही चेक केला तरी चालेल. आता बघा, इथे अर्धवर्तुळ दिसते का, आहे, इथे एक आहे, इथे आहे, परंतु इथून काय केलेलं आहे, मधून रेषा मारलेल्या आहेत, म्हणून सी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये तर कुठेच दिसत नसल्यामुळे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे, बी नंबर येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघूया. इथे एफ दिला आहे परंतु तिरकं दिलेलं आहे आणि हे तिरकं एफ आपल्याला शोधायचं आहे. बघा कशा प्रकारे शोधता येईल, कुठे तुम्हाला सापडते ते सांगा. आता बघा, पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला लाईन तर दिसते, परंतु हे मध्ये जे चौकोन रंगवलेले आहेत त्यामुळे इथे एफ येणार नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय तर आपण कट करून टाकायचा आहे. त्यानंतर बी मध्ये बघा, सरळ लाईन कुठे दिसत नाही त्यामुळे बी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. त्यानंतर सी मध्ये बघा, ही जर आपण रेष घेतली तर या रेषेमधून इथे एफ दडलेलं आहे, म्हणजे उत्तर क्रमांक सी आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, डी नंबरमध्ये सुद्धा बघूया. डी नंबरमध्ये ही रेष दिलेली आहे परंतु हे खूप छोटं वाटत असल्यामुळे डी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आपलं उत्तर क्रमांक काय येणार आहे, सी नंबरचा येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे. बघा, प्रश्नाकृती कशा प्रकारे दाखवले, प्रथम आडवी रेष मारली आहे, परत उभी आणि परत तिरकी रेष मारलेली आहे. असा सेम भाग आपल्याला प्रश्नाकृतीचा उत्तराकृतीमध्ये शोधायचा आहे. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये बघूया. आडवा भाग कुठे दिसतोय का, इथे दिसतोय. त्यानंतर उभी लाईन पण दिसते आणि परत तिरकी लाईन दिसते, म्हणजे यामध्ये आपली आकृती दडलेली आहे. ए नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. तरीसुद्धा आपण वेळ असल्यामुळे बी नंबरच्या पर्यायामध्ये चेक करायचं आहे. परत एकदा बघा, आडवी रेष आहे, उभी रेष आहे, परंतु तिरकी रेष नसल्यामुळे हा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. त्यानंतर बघा, आडवी रेष आहे, उभी रेष आहे का, नाही, म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा, आडवी आहे, उभी आहे, परंतु तिरकी नाही, त्यामुळे डी नंबरचा पर्याय काय सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे, 1 येणार आहे. त्यानंतरचा पुढची आकृती बघूया. बघा, शंकरपाळीसारखा आकार आहे, म्हणजे चौकोनाचा भाग आहे, परंतु अगोदर तिरकी रेष मारलेली आहे, परत सरळ मारली आहे, परत तिरकी मारलेली आहे. आता हा भाग आपल्याला शोधायचा आहे. आता बघा, तिरकी रेष कुठे दिसते, ए नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी दिसते. बघा, आहे, इथे आहे का, परंतु इथे चौकोन तयार झालेला
नाही आहे, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. त्यानंतर बघा बी नंबरच्या पर्यायामध्ये तिरकी रेष आहे परंतु चौकोन तयार झालेला नाही, म्हणजे बी नंबरचा पर्यायसुद्धा काय होणार आहे, येणार नाही. आणि अशा वेळेस कन्फ्यूज करण्यासारखं जरी वाटलं ना तर फक्त ही आकृती जरी शोधली तरी चालते, कारण की या आकृतीवरच सर्व प्रकार आहेत. कारण की या आकृतीचा आकार कुठे दिसतोय का बघा, यामध्ये दिसत नाही, यामध्ये दिसत नाही आणि यामध्ये सुद्धा त्या आकृतीचा आकार दिसत नाही. आता इथे बघा कसा दिसतोय, 1 2 3 आणि 4 बाजू दिसत आहेत आणि ही वरची तिरकी रेष, परत इथे चौकोन आणि परत ही अशी रेष, म्हणजे डी नंबरचा आपलं उत्तर क्रमांक येणार आहे, डी नंबरचा पर्याय येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघूया. आता बघा छोटासा कोन दाखवलेला आहे, सरळ रेष आहे, परत तिरकी रेष मारलेली आहे आणि परत सुद्धा तिरकी रेष मारलेली आहे. आता छोट्या भागाकडून आपण जाऊया. बघा कुठे दिसतोय छोटा भाग, इथे छोटा भाग आहे, कोन टाईप. कुठे दिसतोय कोन, बघा इथे आहे. आता हा कोन टाईप भाग सरळ घ्यायचा आहे, परत तिरका घ्यायचा आहे आणि परत तिरका घ्यायचा आहे. तर कुठे दिसतोय रे, बघा इथे दिसतोय 1 2, इथं तिरका, परत खाली, परत हा भाग, म्हणजे काय होतं आहे, इथं तयार होती ही आकृती, इथे दडलेली दिसते. ए नंबरच्या पर्यायामध्ये आपली ही आकृती दडलेली आहे. बीमध्ये दिसते का, बीमध्ये दिसत नाही, सीमध्ये सुद्धा दिसत नाही, डीमध्ये सुद्धा दिसत नाही, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, ए नंबरचाच येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघा, स्वस्तिक दाखवले आहे परंतु स्वस्तिक हे अर्धवट आहे. बघा आता कशा प्रकारे दाखवले ते बघूया. आता प्रथम आपण हे छोटा भाग बघूया कुठे सापडतोय तो. बघा इथे आहे, असं उभी लाईन आहे, तिरकी लाईन आहे, म्हणजे छोटासा त्रिकोण आहे. एमध्ये दिसतोय का बघूया, इथे दिसतोय परंतु हा चुकीचा वाटतोय, म्हणजे ए येणार नाही. बीमध्ये बघा, बीमध्ये इथे आहे परंतु आपल्याला कुठे पाहिजे, या बाजूला पाहिजे आणि खालीसुद्धा स्वस्तिक आलेलं पाहिजे, त्यामुळे बी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा दिसतोय का, इथे दिसतोय, हा झाला, इथे स्वस्तिक आलं, ही उभी लाईन आली, परत हा भाग इथे आला आणि हा भागसुद्धा काय झाला, इथे आला, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये दिसत नसल्यामुळे डी नंबरचा पर्याय चुकीचा असणार आहे, म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे, सी नंबरचा असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची लगेच. आता बघा अर्धवर्तुळ दाखवलं आहे, खाली त्रिकोण दाखवलेला आहे. आता अर्धवर्तुळ आहे, त्रिकोण आहे, मग आता काय करावं लागेल आपल्याला, अर्धवर्तुळ अगोदर शोधायचे कुठे दिसतंय म्हणून. कुठे दिसतोय आता, इथे तर बीमध्ये दिसत नाही, सीमध्ये, डीमध्ये बघूया. आता बीमध्ये दिसतंय का बघा, एमध्ये कसं आहे, अर्धवर्तुळाचा गोल तयार केला आहे, परत खाली त्रिकोणाची रेष मारलेली आहे, म्हणजे इथे दिसतोय, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. बीमध्ये बघा, बीमध्ये चौकोन आहे, येणार नाही. सीमध्ये बघा अर्धवर्तुळ आहे, त्रिकोण आहे, परंतु उलटा दाखवला आहे, म्हणजे सीमध्ये येणार नाही. डीमध्ये बघा त्रिकोण नाही, चौकोन आहे, म्हणजे डी नंबरमध्ये सुद्धा येणार नाही, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे, ए नंबरचाच असणार आहे. त्यानंतर बघूया पुढची आकृती. बघा काय दाखवले, तिरकी रेष आहे, परत खाली सरळ तिरकी रेष दिलेली आहे, परत तिरकी रेष काढलेली आहे आणि परत सरळ रेष काढलेली आहे. तर बघा प्रथम आपण तिरकी रेष शोधूया. एमध्ये दिसते का, नाही. बीमध्ये दिसते का, बीमध्ये सुद्धा दिसत नाही, कारण की ही तिरकी रेष ही पूर्ण टोकापर्यंत गेलेली आहे, त्यामुळे कुठंच तिरकी रेष दिसत नाही. एमध्ये नाही, बीमध्ये नाही, सीमध्ये नाही, डीमध्ये बघा आता इथे आहे तिरकी रेष, परत काय केले, खाली रेष सरळ दिली, परत ही अर्धवट तिरकी रेष आणि इथे सरळ रेष केलेली आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे. बघा छोटासा त्रिकोण आहे खालच्या बाजूला, तो प्रथम शोधूया आपण. कुठे दिसतोय, एमध्ये दिसतोय का, हो. बीमध्ये नाही, सीमध्ये दिसतोय, डीमध्ये नाही. आता बघा एमध्ये हा भाग दिसतोय कशा प्रकारे, सरळ रेष आहे, सरळ चौकोन तयार झालेला आहे, म्हणजे एमधली प्रश्न आकृती आहे ती एमध्ये दडलेली आहे, बीमध्ये नाही, सीमध्ये नाही, डीमध्ये नाही. पर्याय क्रमांक काय येणार आपला, ए येणार. त्यानंतर 10 नंबरची आकृती बघायची आहे.
आपण फक्त 1 ते 30 आकृती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. बघा सरळ लाईन आहे, तर सरळ लाईन बघू शोधूया. परत त्रिकोण तयार केलेला आहे आणि परत अजून तिरकी रेष ओढून. आता बघा सरळ आपल्याला त्रिकोण शोधायचा आहे. आता हा त्रिकोण इथे आहे, परंतु ह्या आकारामध्ये आणि ह्या आकारामध्ये फरक आहे. बघा आता बी मध्ये बघा हा आकार इथे दिसतोय, परत सरळ रेष दिसते आणि हा भागसुद्धा दिसत आहे. म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. सी नंबरमध्ये दिसतंय का, नाही. डी नंबरमध्ये बघा दिसतोय का, तिरकी रेषच नाही, कोणच दिसत नाही. त्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, बी नंबरचंच येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघायची, सोपी आहे. आता बघा बाण दाखवलेला आहे आणि तो बाण आपल्याला शोधायचा आहे. आता कुठे आहे ते शोधूया. हा बाण आहे, परंतु छोटा दाखवलेला आहे, म्हणजे अर्धवटच, चौकोनाच्या अर्धवटच हा बाण येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की छोटा बाण आहे. त्यामुळे एमध्ये बघा हा बाण दिसतोय, परंतु हे जे गोल आहे ते पूर्ण दाखवलेलं नाही, अर्धगोल दाखवलेलं आहे. म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा इथे सुद्धा अर्धवट गोल दाखवलेला आहे, म्हणजे बी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा हा बाण सरळ दाखवलेला आहे आणि हे गोलसुद्धा दाखवलेले आहेत, परंतु अर्धवटच दाखवलेले आहेत. त्यामुळे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा बाण सरळ दाखवलेला आहे आणि वर्तुळसुद्धा पूर्णपणे दाखवलेलं गेलेलं आहे. म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यामुळे उत्तर क्रमांकसुद्धा आपला काय येणार आहे, डी नंबर येणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती सोपी आहे. बघा चौकोनाचा भाग दाखवला आहे, उभी एक रेष आणि वरती एक रेष आणि खालती एक रेष आहे. आता कुठे दिसतोय बघा अर्धवट चौकोनाचा भाग आणि रेषा, ते एमध्ये दिसत नाही. बीमध्ये बघा हा अर्धवट चौकोन, वरती एक रेष आणि खाली एक रेष, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे. सी नंबरच्या पर्यायामध्ये कुठेही अर्धवट चौकोन दिसत नाही, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. डी नंबरच्या पर्यायामध्ये अर्धवट चौकोन आहे, परंतु उभ्या रेषा नसल्यामुळे डी नंबरचा पर्यायसुद्धा चुकीचा असणार आहे. उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे, बी नंबरचंच येणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती किती छोटी दाखवली आहे आणि आकृती उत्तर आकृत्या खूप मोठ्या दाखवल्या आहेत. आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला ही छोटीशी आकृती शोधायची आहे. बघा काय सांगितले, अशी तिरकी गोलाकार रेष आहे आणि परत सरळ रेष आहे आणि उभी रेष आहे. आता तिरकी आणि गोलाकार, तिरकस अशी गोलाकार रेष, परत सरळ रेष आणि परत तिरकी रेष. आता गोलाकार रेष बघू कुठे दिसते का, एमध्ये दिसते का, एमध्येही कुठेही प्रकारे तिरकस रेष म्हणजे गोलाकार रेष दिसत नाही. आता बीमध्ये बघा इथे दिसते तिरकस रेष, परत सरळ दिसते का, इथे उभी सरळ आहे आणि इथे तिरकी आहे. म्हणजे बी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार आहे. त्यानंतर बघा सी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा इथं आपण चेक करायचं आहे. इथं अर्धवट गोलाकार रेष दिसते, परत सरळ दिसते, परंतु तिरकी रेष दिसत नाही. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. त्यानंतर डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा गोलाकार रेष आहे, परंतु तिरकस रेष नसल्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. बी नंबरचंच उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे लगेच. बघा त्रिकोण आहे, सरळ रेष आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोण शोधायचं आहे. अगोदर त्रिकोण शोधताना कुठे कुठे दिसतोय त्रिकोण बघूया. बघा इथे दिसतोय, इथे एमध्ये दिसतोय का, नाही. बीमध्ये बघा हा सरळ त्रिकोण दिसतोय, म्हणजे बी नंबरचा पर्यायच आपला बरोबर असणार आहे. आणि सरळ तिरकी रेषसुद्धा दिसत आहे. त्यानंतर सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा दिसतंय का, नाही दिसत. डी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा दिसत नाही. म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघूया. बघा उभी रेष आहे, तिरकी आहे, मधला भाग आहे. आता उभी, तिरकी आणि मधला. आता यामध्ये आपल्याला शोधायचं कसं, कशा प्रकारे आपण शोधू शकतो बघूया. उभी रेष आहे का, कुठे उभी रेष दिसते आपण प्रथम बघूया. आता ह्या सर्व उभ्या रेषा आहेत, परंतु इथून मधून एक तिरकी रेष गेलेली नाही. म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार, येणार नाही. आता ही उभी रेष आहे, परंतु ही रेष इथपर्यंत खालीपर्यंत आलेली आहे का, नाही. म्हणजे बी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये उभी रेष आहे, परंतु ही तिरकी रेष आलेली नाही.
म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. आता ही उभी रेष 4 नंबरच्या पर्यायामध्ये, ही तिरकी रेष आणि ही सरळ रेष, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. डी नंबरच उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघायची आहे लगेच. बघा, एस आकार आहे आणि डिझाईन दाखवलेली आहे त्यामध्ये, आणि कशा प्रकारे कुठे दिसते ते बघायचं आहे. आता एमध्ये तर स्पष्ट दिसत नाही, बीमध्ये सुद्धा बघा कसा आकार वाटतो, इथे जोडलेला आकार नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा डिझाईन खूप मोठी अशी दाखवली आहे आणि आकार व्यवस्थित दिलेला नाही, त्यामुळे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा आहे तशीच डिझाईन दाखवली गेलेली आहे आकृतीमध्ये, आणि जर समोरून बघितलं तर स्पष्टच या आकृतीमध्ये आपल्याला प्रश्नाकृती दडलेली दिसत आहे, त्यामुळे डी नंबरचा पर्याय काय होणार आपला बरोबर असणार आहे आणि उत्तर क्रमांकसुद्धा डी नंबरचा असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. 17 नंबरचा प्रश्न आहे. आता 17 नंबरचा प्रश्न बघा कशा प्रकारे दाखवला आहे. अर्धगोल दाखवला आहे, उभी लाईन आहे, तिथं छोटंसं अर्धवर्तुळ आहे आणि परत शेजारीसुद्धा उभी लाईन दाखवलेलं आहे. आता हे आपल्याला शोधायचं आहे, अर्धवर्तुळ कुठल्या प्रकारे शोधायचं ते बघूया. बघा आता इथे अर्धवर्तुळ दाखवलेलं आहे, उभी रेष पण दाखवलेली आहे आणि उभी लाईन पण दाखवलेली आहे, म्हणजे ही आकृती आपली काय होणार आहे, असू शकणार आहे. कारण की पुढं आपल्याला बघूया. आता पुढच्या बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा इथे अर्धवर्तुळ दाखवले का, नाही, अर्धवर्तुळ दाखवलेलं आहे पण आकार वेगळाच दाखवलेला आहे, म्हणजे बी नंबरची आकृती काय होणार आहे, येणार नाही. सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा इथं प्लस चिन्ह गेलेलं आहे वर्तुळामध्ये, म्हणून हा भागसुद्धा काय होणार आहे, येणार नाही. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये बघा अर्धवर्तुळ आहे, साईडला रेष आलेली आहे, वर्तुळ आलेलं आहे, उभी लाईन आलेली आहे. आता बघा एमध्ये आणि डीमध्ये काय फरक आहे, एमध्ये हे डिझाईन वाढवलेली आहे, डीमध्ये नाही. परंतु जर ही आकृती जर आपण उलट केली तर गोल हे या बाजूला येतं आणि बाण हा ह्या बाजूला येतो, म्हणजे डी नंबरची आकृती काय असणार आहे आपली बरोबर असणार आहे. ए नंबरच्या आकृतीमध्ये व्यवस्थित दाखवलं होतं, परंतु ही बाजू सारखीच दाखवल्यामुळे ए नंबरची आकृती आपली काय होणार आहे, येणार नाही. घाईमध्ये कुठल्याही शब्दाला गोल करून यायचं नाही. त्यानंतर बघा पुढची आकृती बघूया. आता काय दाखवले, झेड दाखवलेला आहे, उलट बाजून दाखवलेलं आहे. आता शोधायचं आहे आपल्याला कशा बाजूने. बघा झेडचा आकार दाखवला आहे, परंतु झेड करताना आतील बाजूला थोडीशी रेष मारलेली आहे. आता बघा पर्यायामध्ये आपण कशा प्रकारे बघतो ते, एमध्ये बघा दिसतंय का, बघा झेड आहे परंतु आतल्या बाजूला रेष नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आता बघा इथे जर आपण पाहिलं बी नंबरच्या पर्यायामध्ये तर आपला झेडचा आकार कसा होणार आहे, हे झाला झेड अशा प्रकारे, आणि ही छोटीशा आतल्या बाजूला रेषा मारल्या गेल्या, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आपला बरोबर असणार आहे. सी नंबरच्या पर्यायामध्ये तर काहीच दिसत नसल्यामुळे सी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये मित्रांनो आता हे तिरक्या आतमध्ये रेषा मारल्या होत्या, परंतु या सरळ रेषा असल्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. त्यामुळे उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे मित्रांनो, बी नंबरचाच उत्तर क्रमांक येणार आहे. त्यानंतरचा 19वा प्रश्न आहे. बघा गोल आहे, वरही बघा कसा भाग दाखवलेला आहे. आता गोलाकार भाग आहे आणि खाली लाईन आहे, तर कुठे दिसतोय ते बघायचं आहे. प्रश्नाकृती आपली कोणत्या उत्तराकृतीमध्ये दडलेली हे पाहायचं आहे आपल्याला. आता बघा ए नंबरच्या आकृतीमध्ये तर स्पष्ट दिसत आहे. बघा असा भाग दाखवलेला आहे, अर्ध वर्तुळ दाखवलेलं आहे, उभी लाईन दाखवलेली आहे. ए नंबरची आकृती आपली काय असणार आहे, बरोबर असणार आहे. बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा, बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा कशा प्रकारे दाखवले. सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा तर हा भाग दाखवलेलाच नाही, बी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा दाखवलेला नाही आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा दाखवलेला नाही. आणि जर तुम्ही समोरून बघितलं तर स्पष्टच आकृती ए नंबरच्या आकृतीमध्ये दडलेली आहे अशी दिसते, त्यामुळे ए नंबरचाच पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघा. पुढच्या आकृतीमध्ये बघा छोटासाच भाग आहे आणि तो दडलेला शोधायचा आहे आपल्याला. त्रिकोण आहे आणि परत वर्तुळ आहे, अर्धवर्तुळ आहे आणि सरळ लाईन आहे. तर आपल्याला कुठे दिसतोय बघा, इथे त्रिकोण दिसतोय का, त्रिकोणाचा भाग मोठा खूप आहे, त्यामुळे ए नंबरची आकृती येणार नाही. बी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा त्रिकोणाचा भाग म्हणजे दाखवलेला नाही, त्यामुळे बी नंबर सुद्धा आकृती येणार नाही. आता सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा कुठे दिसतोय, हा
चौकोनाचा भाग आहे तो खरं तर. बघा उभी लाईन, आडवी लाईन इथे दिसते, इथे अर्धवर्तुळ दिसते. परत काय आहे, सरळ रेषसुद्धा आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये तर कुठेच प्रश्नाकृती दिसत नाही, त्यामुळे डी नंबरचा पर्याय येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे, सी नंबरचाच उत्तर क्रमांक असणार आहे. त्यानंतर लगेच पुढच्या आकृती घ्यायच्या आहेत. बघा आता त्यानंतर आपण ए नंबरची प्रश्नाकृती बघा खूप छोटी दाखवलेली आहे आणि छोटे छोटे असं तिरकस रेषा मारलेल्या आहेत आणि त्या तिरकस रेषा आपल्याला शोधायच्या आहेत. बघा एमध्ये दिसत आहेत का, एमध्ये तर सर्व रेषा सरळ दिसत आहेत, त्यामुळे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा, बी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा सर्व रेषा सरळ आहेत, त्यामुळे बी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. आता सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा आपल्याला काय सांगितले, असं सरळ रेष सांगितले आहे, बरोबर का. इथे सरळ रेष अशी, परत तिरकी रेष, परत असा बाण. आता बघा हा बाण जर इथे दाखवला तरी हा भाग बघा, हा भाग इथे येतोय आणि हा भागसुद्धा काय होतोय, सरळ लाईनला जाऊन असं तयार होतोय. म्हणजे सी नंबरच्या आकृतीमध्ये आपलं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये तर चौकोनच दाखवल्यामुळे डी नंबरची आकृती आपली काय असणार आहे, चुकीची असणार आहे. आणि उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, सी नंबरचंच येणार आहे. त्यानंतर बघा ही छत्रीच्या काडीसारखी काडी दाखवलेली आहे प्रश्नाकृतीमध्ये. आणि आता आपल्याला छत्रीचं दांडकं शोधायचं आहे आणि ते कुठल्या प्रकारे आहे बघूया. बघा ए नंबरच्या प्रश्नाकृती ए नंबरच्या आकृतीमध्ये छत्री दाखवली आहे, परंतु दांडकं गायबच आहे, म्हणून ए नंबरची आकृती आपली काय होणार आहे, येणार नाही. बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा आहे तसंच दांडकं दाखवलेलं आहे. बघा लाईन बघा सरळ कशी दाखवलेली आहे, म्हणून बी नंबरचा पर्याय काय येणार आहे आपला, बरोबर असणार आहे. सी नंबरच्या पर्यायामध्ये तर कुठल्याच प्रकारचा काहीच मेळ लागत नाही, म्हणजेच सी नंबरची आकृती आपली येणार नाही. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये तर वेगळंच वस्तू दाखवलेली आहे, म्हणून डी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. म्हणजेच आपलं उत्तर क्रमांक काय असणार आहे मित्रांनो, बी नंबरचंच उत्तर क्रमांक असणार आहे. त्यानंतरच्या पुढच्या आकृती बघूया. पुढच्या आकृतीमध्ये बघा अर्धवर्तुळ दाखवलेलं आणि उभी लाईन दाखवलेली आहे. आता आपल्याला अर्धवर्तुळ आणि उभी लाईन शोधायची आहे, तर कुठे दिसते ते बघूया अगोदर. बघा इथे अर्धवर्तुळ आहे, परंतु तिरकी लाईन आहे एमध्ये, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय येणार आहे, येणार नाही. त्यानंतर बघा बी नंबरमध्ये अर्धवर्तुळ आहे, परंतु या बाजूला पाहिजे होतं, उभी लाईन आहे, पण बी नंबरची आकृती काय होणार आहे, येणार नाही. सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा, सी नंबरच्या आकृतीमध्ये अर्धवर्तुळ आहेत, पण उभ्या लाईन कुठेही दाखवल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळे सी नंबरची सुद्धा आकृती कुठे सुद्धा येणार नाही. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये बघा अर्धवर्तुळ दाखवलेलं आहे आणि ही उभी लाईन आहे आणि ही खाली आडवी लाईन आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमची आकृती प्रश्नाकृती या डी नंबरच्या आकृतीमध्ये दडलेली दाखवलेली आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 24 नंबरची आकृती आहे, 6 आकृती आपल्याला राहिलेल्या आहेत. बघा आता सरळ लाईन दिलेली आहे, परत उभी लाईन आहे आणि परत सरळ आहे. तर बघा सरळ लाईन आपल्याला शोधायची. आता इथे बघा ए नंबरच्या पर्यायामध्ये बघा सरळ लाईन कुठलीच दिसत नाही, त्यामुळे ए नंबरचा पर्याय तर आपला काय होणार आहे, येणार नाही. आता बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा सरळ लाईन भरपूर ठिकाणी दिसत आहेत. बघा आता कुठे दिसत आहेत, सरळ लाईन आहे, उभी आहे, परत आडवी आहे, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा दिसतंय का, मी मित्रांनो सर्व प्रश्नाकृतीमधील सर्व पर्याय का घेत आहे, कारण तुम्हाला समजावं म्हणून पूर्ण आकृतीचे निरीक्षण करण्यासाठी मी तुम्हाला सर्व पर्याय समजून सांगत आहे. आता बघा इथे कुठेही दिसत नाही सरळ रेष, म्हणून सी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा कुठेही सरळ रेष दिसत नाही, म्हणजे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि उत्तर आकृती आपली मग काय असणार आहे, बी नंबरचीच आकृती आपली उत्तर आकृती तयार होणार आहे. आता त्यानंतर बघूया प्रश्नाकृती 25 नंबरची प्रश्नाकृती आहे. बघा कशा प्रकारे आकार दिलेला आहे, अशा प्रकारे शंकरपाळीसारखा आकार आहे दोन्ही बाजूला. आता ही आकृती आपली शोधायला खूप सोपी असते, परंतु जर तुम्ही समोरून निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच सापडते. जर तुम्ही निरीक्षण नाही केलं व्यवस्थित तर तुम्हाला लगेच सापडत नाही, म्हणून कधीही घाई करायची नाही. प्रथम प्रश्नाकृती आपल्या डोळ्यासमोर म्हणजे व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि मगच उत्तर आकृतीमध्ये शोधायचे आहे. जर तुम्ही डायरेक्टली उत्तर आकृतीमध्ये प्रश्न न बघता जर शोधायला सुरुवात केली तर घाईमध्ये तुम्ही वेगळ्या अंकाला गोल करून येता आणि तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न चुकतो. परंतु अशा प्रकारे कधीही घाई न करता व्यवस्थितच सोडवूया. आता बघा काय आहे यामध्ये,
शंकरपाळीसारखा आकार आहे, कुठे दिसतोय बघा ए नंबरच्या पर्यायामध्ये बघा इथे वेगळाच आकार दाखवलेला आहे, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. त्यानंतरचा बघा बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा सरळ रेषा आहे, त्यामुळे बी नंबरचा सुद्धा पर्याय आपला काय होणार आहे, येणार नाही. आणि सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा हा आकार व्यवस्थितरित्या दाखवलेला गेलेला आहे. बघा हा आकार व्यवस्थितरित्या दाखवलेला गेलेला आहे, त्यामुळे सी नंबरचा पर्याय काय होणार आहे, आपला बरोबर येणार आहे. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा डी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा हा आकार दाखवलेला गेलेला आहे, परंतु डी नंबरच्या पर्यायामध्ये उभी समोर सरळ लाईन दाखवल्यामुळे डी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे मित्रांनो, सी नंबरचा पर्याय असणार आहे. आणि सी नंबरचं उत्तर हे आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती लगेच घ्यायची आहे. सोप्या आकृतीला जास्त वेळ घालवायचा नाही, कारण की वारंवार तुम्हाला ही गोष्ट सांगत आलेली आहे, कारण की परीक्षेत आपल्याला वेळ खूप महत्त्वाची असते आणि वेळ आपल्याला जास्तीत जास्त करून गणितासाठी ठेवायची असते. आकृत्या खूप सोप्या असतात, क्वचितच एका दुसऱ्या आकृती अवघड येते, त्यामुळे बुद्धिमत्तेवर जास्त लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तुम्ही गणितावरती लक्ष केंद्रित केले तर खूप चांगले होईल. एकदा दोनदा जर तुम्ही बुद्धिमत्तेच्या आकृतीचं निरीक्षण केलं आणि सराव केला तर तुम्हाला लवकरच आकृती समजणार आहेत, त्यामुळे तुम्ही आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करत राहा. त्यानंतरचं बघा ए आहे, प्रश्न आकृतीमध्ये ए दाखवलेला आहे पण खूप मोठा दाखवलेला आहे. आता कोणत्या आकृतीमध्ये आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे, परंतु तरीसुद्धा आपण प्रत्येक पर्यायाचे निरीक्षण करायचं आहे, कारण की सध्या आपल्याला वेळ आहे. ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये वेळ नसतो त्यावेळेस थोडंसं घाईने केलं तर तुम्ही चालू शकता. बघा ए नंबरच्या पर्यायामध्ये कुठेही एचा प्रकार दिसत नाही, बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा दिसत नाही आणि सी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा दिसत नाही. डायरेक्टली डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा अशा प्रकारे सरळ ए दाखवलं गेलेलं आहे आणि हा सुद्धा भाग इथे रेष मारून दाखवलेला गेला आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यामुळे डी नंबरचं उत्तरच आपलं कन्फर्म असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे आपली. थोड्याच आकृती राहिले, 4च आकृती राहिले आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, कारण की या आकृतीचे स्पष्टीकरण सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. परीक्षेमध्ये जरी तुम्ही बुद्धिमत्तेला जास्त वेळ नाही दिला तरीसुद्धा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात आणि मार्क तुम्हाला मिळवायचे असतात. आणि या घटकावरती एकही मार्क घालवून जमत नाही, कारण की गणितामध्ये काही कन्फ्यूज करणारे गणित येतात, त्यामुळे तुम्हाला गणितावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे ह्या बुद्धिमत्ते विषयामध्ये तुम्हाला 40 प्रश्न असतात, ते 40चे 40 प्रश्न तुमचे बरोबर आलेच पाहिजेत. यामुळे तुम्हाला काय होतं, गणितामध्ये एका दुसरं चुकलं तरी तुम्हाला सूट मिळू शकते. त्यानंतर बघा आता डब्ल्यू टाईप आहे, परंतु डब्ल्यूचा आकार खूप मोठा दाखवलेला आहे आणि तो कोणत्या आकृतीमध्ये आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता एमध्ये तर कोणत्याच प्रकारचा डब्ल्यू दिसत नाही, त्यामुळे ए नंबरचा पर्याय तर डोळे झाकून कट केला तरी चालेल, परंतु करायचा नाही, कारण की समोर व्यवस्थित बघूनच कट करायचा आहे. आता बघा बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा हा तिरकी रेष आहे. बघा तिरकी रेष कोणत्या प्रकारे दाखवली आहे ते बघूया अगोदर. डब्ल्यूची बघा इकडून पण बघू शकतो आपण, इकडून पण बघू शकतो. अशी उभी रेष, परत अशी आडवी रेष, परत अशी तिरकी रेष आणि अशी रेष कोणत्याही प्रकारे बघू शकतो आपण. आपल्याला डब्ल्यू तयार झालेली दिसते. बी आकृतीमध्ये सीमध्ये दिसते का, सीमध्ये दिसत नाही, त्यामुळे आपला काय होणार, सी नंबरचा पर्याय येणार नाही. डीमध्ये सुद्धा डब्ल्यू दिसत नाही, म्हणजे डी नंबरचा सुद्धा आपला पर्याय काय होणार आहे, येणार नाही. उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे, बी नंबरचंच येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता उभी लाईन आहे, परत आडवी आहे, परत उभी आहे. बघा उभी आडवी उभी आडवी आणि छोटी उभी. आता सरळ बघितलं तर आपल्याला एमध्ये कुठल्याच प्रकारे हा आकार दिसत नाही. बीमध्ये बघितलं तरी बीमध्ये सुद्धा हा आकार दिसत नाही. सीमध्ये बघा, सीमध्ये दिसतोय का, सीमध्ये सुद्धा हा आकार दिसत नाही. डीमध्ये बघा हा उभा, इथे आडवी, परत इथं उभी, परत इथं खाली अशी आडवी, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. डी नंबरचं उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघा कसं दाखवलेला आहे. भाग अर्धवर्तुळाचा भाग दाखवलेला आहे. आता प्रथम आपण अर्धवर्तुळाचा भाग शोधूया. ह्यामध्ये दिसतोय का, इथे दिसतोय, परंतु उभी लाईन नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा अर्धवर्तुळ आहे, उभी लाईन आहे, परंतु बाजूला रेष नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा अर्धवर्तुळ आहे, उभी लाईन आहे, परत आडवी आहे, परंतु खाली सरळ रेष नाही, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि त्यानंतर मध्ये डीमध्ये बघा, डी नंबरच्या पर्यायामध्ये हे अर्धवर्तुळ आहे, परत उभी लाईन आहे, परत छोटी अशा आडवी आहे. इथे बघा, इथे ही अर्धवर्तुळ, इथे उभी, हे छोटीशी आडवी आणि सरळ खाली,
म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरची शेवटची आकृती बघणार आहे आजच्या व्हिडिओमधली. उभी लाईन आहे, परत आडवी आहे, परत उभी आहे, परत बघा आडवी आहे. आता ही सरळ रेष कुठे दिसते ते शोधूया अगोदर. ए मध्ये दिसते, बी मध्ये नाही, सी मध्ये दिसते, डी मध्ये नाही, डी मध्ये दिसते. सॉरी, बी कट करून टाकायचं आहे, सी करून बी कट करून टाका. आता सी मध्ये बघू, इथे अशी आडवी रेष नाही, उभी आहे पण आडवी रेष नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे येणार नाही. बी मध्ये बघा सरळ रेष नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय कट. सी मध्ये बघा सरळ रेष आहे परंतु मध्ये आडवी रेष नाही, त्यामुळे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे येणार नाही. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा सरळ उभी रेष आहे, इथं आडवी रेष आहे आणि परत इथे सुद्धा खाली आडवी रेष आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय होणार आहे येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील आकृत्या खूप सोप्या होत्या. लपलेल्या आकृत्या आपण अभ्यासल्या आहे. आजच्या स्वाध्यायामध्ये आपण 1 ते 30 आकृत्या संपूर्ण स्पष्टीकरणासहित आणि सर्व पर्याय घेऊन पाहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यापुढील व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे. तर धन्यवाद.